एक वेळेला या भेटीगाठींचं विश्लेषण तुमच्याकडून ऐकलेलं आहे. पुन्हा एक कौटुंबिक भेट. पण मला असं विचारायचंय की ह्या सगळ्या कौटुंबिक भेटीगाठीच आपण बघतोय. म्हणजे सगळ्यात पहिला जो जुलैमध्ये झालेला मेळावा ते सोडून इतर कुठल्या राजकीय विषयांवरती युतीच्या संदर्भात अशा पद्धतीने हे दोन्ही भाऊ एकत्र आपल्याला दिसले नाहीयेत. पण कौटुंबिक भेटीगाठी आपल्याला होताना दिसल्यात. मला वाटतं मागे मी म्हणालो होतो की त्यांच्यामध्ये जो एक दुरावा तयार झाला होता की ते एकमेकांना भेटायला बोलायलाही तयार नव्हते. कुटुंबातलं कोणी एकमेकांकडे जायला तयार नव्हतं. मुलं पण एकमेकांना संपर्कात राहत नव्हती. म्हणजे अमित असतील किंवा तिकडे आदित्य असतील. तर मला वाटतं त्यांना आता हे कळून चुकलेलं आहे की कुटुंब म्हणून आपण एकत्र न राहणं हे दोघांसाठी नुकसान करणार आहे. म्हणजे आपली एकतर सामाजिक आणि राजकीय दोन्ही जी प्रतिष्ठा असते कुठल्याही कुटुंबाची किंवा कुठल्याही राजकारणी व्यक्तीची ती दोन्ही महत्वाची असते. आणि जेव्हा कुटुंब एकत्र असतं तेव्हाचा तो अभिनिवेश असतो राजकारणाला तो वेगळा असतो. मला वाटतं त्यांना आता हे कळलेलं आहे की आपण दूर राहिलो याच्यात दोघांचंही नुकसान झालेलं आहे. तर आपण दूर राहण्यात फार हशील नाही. कौटुंबिक दृष्ट्या आपण जवळ आलं पाहिजे. आणि जेव्हा मनभेद मिटतात तेव्हा मतभेद आपोआप संपतात. मनभेद हे जेवढे जास्त दिवस राहतील तेवढे मतभेद कायम राहतात. तर मला वाटतं मनभेद त्यांचे संपलेले आहेत. हे त्याचं निदर्शक आहे की सहकुटुंब ते एकत्र जेवायला वगैरे जात आहेत आता. हो हो हे त्याचंच निदर्शक आहे. बरं देशमुख सर, अनेक वेळेला ना ठाकरे ब्रँड याविषयी बोललं जातं आणि ठाकरे ब्रँड हा मजबूत करण्याचा किंवा इतर पक्षांना आणि आपल्या कार्यकर्त्यांना सुद्धा अशा कौटुंबिक भेटीगाठींमधून ते दाखवण्याचा देखील प्रयत्न होताना दिसत असेल या भेटींमधून. अगदी अगदी कसं असतं की आपल्या नेत्याची देहबोली काय, आपल्या नेत्याची बोलण्याची पद्धत काय हे बघून कार्यकर्ते वागत असतात. आणि आतापर्यंत उद्धव आणि राज यांचं आपापसातलं वागणं एकमेकांना टाळणं हे पाहूनच कार्यकर्ते वागत होते. कारण नेत्याला दुखावण्याची हिंमत कार्यकर्ता करू शकत नाही. पण आता जेव्हा दोन्ही भाऊ एकत्र येतात, सहकुटुंब एकत्र भेटतात, तेव्हा कार्यकर्त्यांमधले त्यांच्या आपापसातले मतभेद केव्हा संपतात. आणि आपण मागे हे पाहिलं की जेव्हा दोघांच्या एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली तेव्हा दादर सारख्या त्यांच्या अतिशय मजबूत अशा भागामध्ये मनसेचे कार्यकर्ते आणि शिवसेनेचे कार्यकर्ते एकत्र दिसायला लागले लोकांना, जे बोलायलाही पूर्वी तयार नव्हते. तर हा जो फरक आहे ना हा फरक आपोआप पडत असतो. आणि मला वाटतं याचा फायदा त्यांना नक्कीच पुढच्या काळात होईल राजकीय दृष्ट्या. हो अगदी. खरं तर या भेटीगाठी जरी कौटुंबिक असल्या म्हणजे राज ठाकरे नेहमी अशाच पद्धतीने सांगतात की सध्या आम्ही कौटुंबिक सोहळ्यांमधून भेटतोय. मात्र 3 महिन्यातली ही साधारण 6वी भेट आहे. एकीकडे ठाकरे ब्रँड असेल या किंवा उद्धव ठाकरे, राज ठाकरे अशा दोन्ही नेत्यांवरती विरोधकांकडून किंवा सत्ताधाऱ्यांकडून ज्या पद्धतीने टीका होते या सगळ्या पार्श्वभूमीवरती या होणाऱ्या भेटीगाठी आणि हे कौटुंबिक सोहळे निश्चितपणे एक वेगळा मेसेज देऊन जाताना आपल्याला दिसतात. देशमुख सर, खूप खूप धन्यवाद तुम्ही विश्लेषण केलं यासाठी. तर सध्याची ही आपण मोठी बातमी बघतोय. राज ठाकरे हे सहकुटुंब उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी पोहोचलेले आहेत. राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या दोन्ही कुटुंबांमधलं हे नातं अधिक दृढ होताना आपण पाहतोय. 3 महिन्यांमधली साधारणपणे ही 6वी भेट आहे. आणि कौटुंबिक भेटीगाठींचे हे सोहळे गेल्या काही दिवसांमध्ये आपल्याला बघायला मिळालेले आहेत. खऱ्या अर्थानं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकीकडे युतीची चर्चा होताना दिसते, ठाकरे ब्रँडची चर्चा होताना दिसते. आणि अशा चर्चा एकीकडे होत असताना स्पष्टपणे बोललं गेलं नाहीये. मात्र जे जनतेच्या मनात आहे तेच निश्चितपणे होईल असं एक विधान आपल्याला उद्धव ठाकरे यांचं म्हणायला हवं. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता ह्या सध्या भेटीगाठी होताना दिसतायत. राज ठाकरे आई, पत्नी, मुलगा या सगळ्यांसोबत सध्या मातोश्री या निवासस्थानी आलेले आहेत. आणि ठाकरे बंधूंच्या एकूणच ठाकरे परिवाराचा हा सहभोजनाचा कार्यक्रम असणार आहे. दिवस भरला दिवस भरला ना तुमचा.